भाग्यविजय या आमच्या विशेष कार्यक्रमात पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। आपल्याला आज मार्गदर्शन करतायत औरंगाबादचे डॉक्टर विजय चाटोरीकर। भाग्यरत्न निवडताना या विषयावरती आपण आज चर्चा करतोय आणि सरांनी रत्नाबद्दल अतिशय उत्कृष्ट अशी माहिती ते आपल्याला देत आहेत। कशा पद्धतीने रत्न निवडावं, तुमच्या कशा पद्धतीने राशी आहेत आणि सरांनी असंही सांगितलं की तुमच्याकडे जर कुंडली असेल तुमची किंवा जन्मतारीख माहिती नसेल तरी सुद्धा तुम्ही याच्याबद्दल माहिती सांगू शकता। निश्चित घालू शकतो नक्कीच सर। नवरत्नांची अंगठी बद्दल मी ऐकलं होतं, मला वाटतं आता याचा एक पिक्चर येऊन गेला बाजीराव मस्तानी, त्याच्यामध्ये सुद्धा बाजीरावांनी नवरत्नांची अंगठी घातलेली बघितलेली, तर ती घालणं कितपत योग्य आहे? नवरत्नाची अंगठी जेव्हा ज्यांच्याकडे कुंडली वगैरे काही नसतं आणि आपल्याला कळत नाही की नेमके त्यांचे ग्रह कोणते काय चालू आहे, आणि बरेच जण मग जुन्या काळामध्ये काय करायचे की त्यांना नवरत्नाची अंगठी घालायला द्यायचे। अच्छा, पण नवरत्नाची अंगठी घालताना जेवढं त्याचा पॉझिटिव्ह रिझल्ट येऊ शकतात त्याच्यामध्ये बरेचदा नुकसान पण होण्याची जास्त शक्यता असते। त्याचं कारण असं आहे की 9 ग्रह जे आहेत ते काही ग्रह काही ग्रहांचे मित्र आहेत तर काही ग्रह काही ग्रहांचे शत्रू पण आहेत। मग काय होतं, शुक्र आणि गुरु एकमेकाचे शत्रू आहेत। मग तुम्ही जर जेव्हा 9 ग्रहाची अंगठी घालता, सूर्य आणि शनी हे एकमेकाचे शत्रू आहेत, मग तुम्हाला त्याच्यात चांगलाच लाभ होईल असं काही नाही, त्याचं नुकसान पण होऊ शकतं। पण 9 ग्रहाची अंगठी घालणं माझ्या मते तरी अयोग्य आहे, पण जरी घातली तर मग तुम्ही त्याचे अनुभव घ्यायला पाहिजेत। तुम्हाला काय जाणवतंय, काय आपण भोगतोय किंवा काय आपल्या नशिबात होतंय किंवा रोजच्या रुटीनमध्ये आपल्यामध्ये काय चेंजेस दिसतात हे जाणून घेतलं पाहिजे। हे जाणून त्याच्यामध्ये जर पॉझिटिव्ह वाटत असेल तर धारण करायला काही हरकत नाही, पण शक्यतो टाळलेलं बरं। ओके, म्हणजे जसं तुम्ही म्हणालात की प्रत्येक ग्रह हा त्या प्रत्येक ग्रहाचा मित्र असू शकतो हे आपल्याला माहितीच नसतं, त्याच्यामुळे मग त्याचा जेवढा चांगला परिणाम होऊ शकतो कधी कधी वाईट हां, त्याच्यामुळे ते थोडंसं रिस्की आहे। त्याच्यामुळे ज्या पद्धतीने तुम्हाला एखादा ज्योतिषी किंवा सर सांगतात त्या पद्धतीनेच तुम्ही ते रत्न निवडायला हवं, कारण की असं नको व्हायला की रत्न निवडलंय भाग्योदय होण्यासाठी आणि त्याच्यामुळे काहीतरी अपाय झाला असं होऊ नये। नक्कीच। नोकरी आणि व्यवसाय याच्यामध्ये जर आपल्याला भरभराट मिळवायची असेल तर नेमकं कोणतं रत्न घालावं असं काही आहे का? कसं असतं की एकतर हा जो विषय आहे नोकरीचा, तर नोकरीमध्ये आपल्याला कोणत्या क्षेत्रामध्ये नोकरी करायची हे जर ठरलं असेल तर त्यानुसार आपण त्या क्षेत्रानुसार रत्न धारण करू शकतो। पण सहसा आपल्या दशम स्थान, एकादश स्थान किंवा षष्टम स्थान, भाग्यस्थान ह्याशी संबंधित रत्न किंवा त्या ठिकाणची ग्रहमानाची स्थिती हे पाहूनच आपण रत्न धारण केलेलं कधी उचित ठरतं। पण व्यवसायाच्या बाबतीमध्ये आपण व्यवसायानुसार रत्न धारण करू शकतो। आता समजा एखाद्याचा व्यवसाय कला क्षेत्रातला आहे किंवा आता नाटकं करतो तो किंवा अभिनय करतो, तर त्यांना डायमंड वगैरे घालणं चांगलं, कारण ते कलेचा कारक आहे, शुक्र हा कलेचा कारक आहे। तर एखादा जर सैन्यामध्ये असेल किंवा तो पोलीस अधिकारी असेल तर अशा व्यक्तीनं धाडस वाढण्यासाठी किंवा धडाडी येण्यासाठी, डेअरिंग वाढण्यासाठी त्यांनी मंगळाचं पवळा रत्न जर धारण केलं तर ते त्याच्यासाठी उचित ठरू शकतं। किंवा राजकारणी लोक जे असतात, प्रतिष्ठा, प्रसिद्धी आणि प्रेझेंटेशन तिथे फार महत्त्व असतं। अधिकार योग ह्याच्यासाठी रवीचं, सूर्याचं जे माणिक रत्न आहे ते धारण केलं तर त्यांच्यासाठी खूप चांगलं। बरेच राजकारणी लोकांच्या हातामध्ये तुम्हाला बघा, तुम्हाला माणिक रत्न दिसेल। माणिक रत्नामुळे काय होते की तुमची प्रसिद्धी वाढते, प्रतिष्ठा येते आणि सत्ता मिळते। बरोबर। तर ह्या गोष्टी माणिक रत्नामुळे, म्हणजे असंच तुम्ही व्यवसायानुसार सुद्धा रत्न धारण करू शकता आणि नोकरीनुसार सुद्धा तुम्ही रत्न धारण करू शकता। ओके, मला अजून एक रत्नांसंदर्भात हा एक प्रश्न पडलाय की असं काही असतं का रत्नांची एखादा कालमर्यादा असते की 10 वर्ष झाली आता तुम्हाला हे रत्न बदलावं लागेल, किंवा म्हणजे पाचू असेल किंवा माणिक असेल किंवा डायमंड असेल, त्याची काही कालमर्यादा असते का? प्रत्येक रत्नाचे आयुष्य असतं की ते ठराविक पिरियडमध्ये चालतं, त्याच्यानंतर ते बदलावं लागतं। ओके, जसं थोडक्यात मोती आहे 2 वर्ष 27 दिवस। ओके, 2 वर्ष 27 दिवसानंतर मोती बदलला पाहिजे। ह्या विषयावर मी प्रत्येक एपिसोड यानंतरचे जे घेणार आहे मी, प्रत्येक रत्नाचे स्पेशल जे एपिसोड आहेत त्यामुळे त्या रत्नाचा आपण बाबतीत हे सगळ्या गोष्टी मी सांगणार आहे की त्यांचं आयुष्य कसं असेल, कधी घालायचं आणि किती दिवस ते वापरलं म्हणजे ते आपल्याला फलद्रूप ठरतं, ह्या सगळ्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये पाहणार आहोत। पण प्रत्येक रत्नाला एक कालमर्यादा असते, त्या कालमर्यादेमध्ये नाहीतर त्यानंतर त्याची जी ऊर्जा असते, त्याची जी पॉझिटिव्ह एनर्जी असते ती कमी होते, त्यामुळे आपल्याला फलं मिळत नाहीत। आणि बरेच जण असं म्हणतात ना की मी रत्न धारण केलं आणि पहिले 2-3 वर्ष खूप चांगले रिझल्ट आले पण आता येतच नाहीत। मग त्याचा अर्थ असा की ते जे रत्न आहे त्याची एनर्जी कमी झाली, त्याची शुभ जी काही एनर्जी असते ती कमी झालेली असते आणि ती वाढवण्यासाठी मग त्यांना ते रत्न चेंज करणं भाग असतं किंवा त्यानुसार ते बदलायला पाहिजे, निश्चितच फायदा होतो।
नक्कीच सर. आता आपण बघतो की आता जे युग सुरू आहे, पती पत्नी दोघेही कामावरती जातात, त्याच्यामुळे मग घरातली कामं असतील, कौटुंबिक कलह असतील किंवा ऑफिसमधले टेन्शन्स असतात, त्याच्यामुळे खूप भांडणं होतात, मग ते अगदी ताणत ताणत डिवोर्सपर्यंत जातं. अशा सगळ्या गोष्टी घडत असतात. तर याच्यासाठी काही रत्न आहेत का? आहेत ना, निश्चितच. नक्कीच फार महत्त्वाची की आजकाल जे माझ्याकडे समस्या येतात ह्याच खूप आहेत की छोट्या गोष्टीहून गैरसमज असतात की आपण ते म्हणजे आपल्याला ती विषय असा फार मोठा वाटत नाही की जेव्हा ते सांगतात ना आपल्याला की आमचं भांडण ह्या गोष्टीमुळे होतं, आपल्याला वाटतं का वेड्यासारखं भांडताय, लहान लेकरासारखं भांडताय. पण त्यांच्यासाठी ते फार मोठा इश्यू असतो, तो इगो प्रॉब्लेम असतो. एकमेकाला हर्ट झालेले असतात, छोट्या छोट्या गोष्टीमुळे झाल्या असतात. पण अशा वेळेस आपण त्यांच्या बेडरूममध्ये ठेवण्यासाठी पण काही रत्न देतो किंवा त्यांना वापरण्यासाठी पण काही रत्न देतो. आणि दोघांमध्ये समन्वय साधण्यासाठी वैचारिक देवाणघेवाण, फिजिकल रिलेशनमध्ये त्यांचे दोघांमध्ये पॉझिटिव्ह रिझल्ट मिळाले पाहिजेत. बरेचदा काय असतं माहिती का याच्यामध्ये की थकवा पण ही फार मोठी गोष्ट असते की दोघांवर जेव्हा प्रायव्हेट जॉब करता तुम्ही तेव्हा प्रेशर खूप असतं, मानसिक ताण असतो, एकमेकाला वेळ नाही देऊ शकत, तुम्ही एकमेकाला समजून नाही घेऊ शकत. प्रत्येकाला वाटतं आपल्या मनासारखं झालं पाहिजे, तसं होत नाही. तर ती अंडरस्टँडिंग वाढण्यासाठी, कौटुंबिक जीवनामध्ये आनंद प्रदान, सुख समृद्धी मिळण्यासाठी आपण रत्न देऊ शकतो. ओके. अजून एक थोडासा वेगळा इंटरेस्टिंग गोष्ट ती म्हणजे सासू सुनांमध्ये प्रचंड भांडणं होत असतात. तर या सासू सुनांची भांडणं थांबावीत, त्या घरातले कलह थांबावेत म्हणून कुठचं रत्न आहे का तुमच्याकडे? यासाठी रत्न आहेत, यंत्र पण आहेत. पण महत्त्वाचं हे याच्यामध्ये काय असतं की ह्या दोघांचे आपल्याला राशी पाहावं लागतात, त्यानुसार त्यांची कुंडली पण पाहावं लागते, त्यानुसार आपण त्यांचे स्वभाव आपल्याला कळतात की नेमकं कोणामध्ये नेमकी चूक आहे. कारण कसं असतं की पहिला जो काळ होता की सासूर वास होणं हा मला वाटतं आता तर नाही, आता सुनवास जास्त आहे. माझ्याकडे जे समस्या येतात मी ते पाहतो की सध्या सुनवास आहे. आणि सासू आणि सून म्हणजे सासू याचा अर्थ काय की सारख्या सूचना देणे, आणि सून म्हणजे सूचना नको असणे. आणि त्याच्यामध्ये एखादी ननंद असली जिला आनंद होत नाही, ती ननंद ती जर असेल तर मग ते अजून ते दुधात मिठाचा खडा म्हणतो त्या प्रकारचे प्रसंग घरामध्ये येतो. आणि मग यामध्ये काय होतं की ह्या दोघांच्या भांडणामध्ये ती जी सून आहे तिच्या लाईफ पार्टनर फार गोत्यात येऊन जातो. मग त्याची तारेवरची कसरत असते, अडकीत त्यात सुपारी प्रमाणात तो अडकला. एकीकडे आई असते, एकीकडे पत्नी असते, कोणाला सांगायचं समजून हे कळत नाही, आणि मग तो मग घरापासून लांब राहायला सुरुवात करतो. पण ह्या घरातले वाद निवारण्यासाठी आपण एकतर त्यांच्या कुंडलीनुसार त्यांना रत्न दिले. चतुर्थ स्थान हे आईचं स्थान असतं, तसंच ते सासूचं पण स्थान असतं. सप्तम स्थान हे त्या घरातल्या सूनचं स्थान असतं. मग ह्या दोघांच्या निगडीत आपण जर त्यांना समन्वय साधून दोन्ही ग्रहांचा त्यानुसार जर रत्न धारण करायला तर निश्चित दोघांमध्ये आनंद होऊन जातो. नक्कीच. आणि एक म्हणजे अजून विद्यार्थ्यांसाठी त्यांनी छान अभ्यास करावा याच्यासाठी कोणतं रत्न आहे? याच्यासाठी विद्यार्थ्यांसाठी तर बुद्धीचा कारक ग्रह बुध आहे. बुध 5 रत्न त्यांच्यासाठी चांगलं आहे. आणि दुसरी गोष्ट आकलन शक्ती वाढण्यासाठी, कॉन्फिडन्स लेवल वाढण्यासाठी त्यासोबत पुष्कराज पण बरेच जण वापरतात शिक्षणासाठी. पुखराजही चालतो आणि बुधाचं रत्न 5 ते पण चालतं. हे दोन्ही रत्न धारण करायला पाहिजे. पण आजकाल एक मी पाहिलं माझ्याकडे येणारे जे बरेच क्लायंट आहेत त्याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट असते की आजकालच्या मुलांना फ्रस्ट्रेशन फार आहेत. तर त्यासाठी बरेच जण येतात, मनानंच मोती घातलेला असतो त्यांनी, आणि आम्ही मोती घातला तरी त्याचं फ्रस्ट्रेशन, कारण मोती हा मनाचा कारक आहे. त्या बाबतीत आपण सविस्तर घेणारच आहोत पुढे. पण असं मनानं रत्न नका घालू. त्यामुळे काय होतं की त्याचे उलट हा मोती हा मनाचा कारक असतो आणि तो आधीच मनानं खचलेला असतो, आणि त्याला तुम्ही मोतीचं रत्न दिला तो जास्तच डिप्रेशनमध्ये जातो. मग तुम्हाला वाटतं की बरेच, आणि आईवडिलाच्या पण अपेक्षा किंवा पालकांच्या अपेक्षा कशा असतात की मुलांकडून की तो 8वीपर्यंत चांगले मार्क घेत होता आणि एकदम 10वीला आलं की काय झालं की त्याला, म्हणजे इतकी अचानक असा काय चेंजेस झाला. ते ग्रहमानाचा चेंजेस असतो बरेचदा, आणि जिम्मेदारीचा पण असतो की त्याला ती जाणवलेली असते. त्यामुळे धास्ती घेऊन सुद्धा बरेचदा असं होतं. किंवा तुलनात्मक जी काही चर्चा घरामध्ये झालेली असते मुलांच्या बाबतीमध्ये की अमुक असं झालं आणि तू असं झालं, मागच्या एपिसोडमध्ये जसं पाहिलं आपण, तर अशा सुद्धा बरेच जे काही समस्या असतात त्यानुसार त्या मुलाचे कॉन्फिडन्स लेवल नेहमी चांगला ठेवण्यासाठी आपण त्यांना रत्न धारण करायला देऊ शकतो. तसंच त्यांच्या मुलांना मी सहसा अंगठी धारण करायला देत नाही, कारण ते लहान असतात, ते अंगठी सांभाळू शकत नाही आणि ती चांगलंही दिसत नाही. आणि एवढ्या लहान वयात त्यांनी असं कोणत्या गोष्टीवर डिपेंड राहावं असं मलाही नाही वाटत. त्याकरता त्यांना गळ्यामध्ये पेंडॉल जर त्यांनी धारण केलं तर निश्चितच त्यांना त्याच्यामध्ये फायदा होतो आणि यश कीर्ती मिळते. हो, माझ्या लक्षात आहे. मेल्सची उत्तरं सर देणारच आहेत. एका छोट्याशा ब्रेकसाठी थांबते आहे, तुम्ही कुठेही जाऊ नका.